आता आहे इफ ऑर. लास्ट टाइम आपण नुसतं ऑर फंक्शन बघितलं होतं. ऑर फंक्शनमध्ये येणारा रिमार्क हा नेहमी ट्रू फॉल्स मध्येच असतो. हा रिमार्क चेंज करून हवा आहे म्हणून आपण ऑर फंक्शन हे इफ बरोबर यूज करणार. आता ऑर फंक्शनमध्ये ज्या काही कंडिशन दिल्या होत्या त्याच आपण इफ ऑर मध्ये देणार. तर इफ ऑर फंक्शन स्टार्ट करूया. इज इक्वल टू इफ ब्रॅकेट मध्ये ऑर फर्दर ब्रॅकेट. आता कंडिशन देणार C15 या सेल मधली व्हॅल्यू लेस दॅन 35 आहे का, कॉमा D15 या सेल मधली व्हॅल्यू लेस दॅन 35 आहे का. कंडिशन्स दिल्या, ब्रॅकेट क्लोज, कॉमा. या कंडिशन ट्रू झाल्या तर व्हॅल्यू इफ ट्रू तर आपल्याला रिमार्क यायला हवा आहे येस. कोटेशन मध्ये देणार येस, कॉमा. व्हॅल्यू इफ फॉल्स म्हणजे ही कंडिशन फॉल्स झाली तर रिमार्क यायला हवा आहे डॅश. मग डॅश देताना आपण कोटेशन मध्ये डॅश, कोटेशन कंप्लीट, ब्रॅकेट क्लोज, एंटर. आता इथे कंडिशन ट्रू झालेली आहे कारण C15 मधली व्हॅल्यू ही लेस दॅन 35 आहे. तर लास्ट टाइम इथे ऑर फंक्शन मध्ये इथे चेक केलंय पण इथे रिझल्ट ट्रू आलेला आहे. त्याला आता इथे इफ ऑर मध्ये येस म्हणून रिमार्क आला आहे. आता हे आपण खाली फॉर्म्युला कॉपी केला तर जिथे कंडिशन फॉल्स आहे तिथे आपण डॅश दाखवलेला आहे आणि जिथे कंडिशन ट्रू झालेली आहे तिथे येस म्हणून रिमार्क आला आहे. हे होतं इफ ऑर फंक्शन.